तो चलिए चलेंगे इसकी तरफ सीधा। यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर समीर दादा समय देने के लिए बहुत बहुत शुक्रिया, खूब खूब आभार। हॅलो, थँक्यू सो मच बाबूशा, थँक्यू सो मच चंदू शेट्टे सर, ज्यांना तुम्ही ऐकत होतात पहिल्या सामन्यासाठी। सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे। श्रीजा केपीसी इनामपुरी विरुद्ध स्वर्गीय दिलीप बाळम चौधरी शिरडोन महालक्ष्मी चिंचवड या दोन संघादरम्यान या लढाईला सुरुवात होते आणि दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। रायगड प्रीमियर लीगमधील पहिला सामना ते खेळतात। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल योगेश पवार जो पेण तालुक्यामधून बिलॉंग करतोय, दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील फ्रॉम रावे, तोही पेण तालुक्यामधील दोन कॅप्टन आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील। सकाळच्या सत्रामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी याही क्रीडांगणावर आणि संपूर्ण आकाश सुद्धा व्यापून गेले। आज दिवसच संपूर्णपणे पावसाचा आहे आणि आजच श्रावण महिन्याला सुद्धा सुरुवात झाली, तर सगळ्यांना सुद्धा हॅपी श्रावण। आणि जाऊया मॅचच्या दिशेनं। थोडासा विलंब आज जरूर झालाय दुसऱ्या सामन्यासाठी, कारण इतक्याला दुसरा सामना सुरू असतो, परंतु आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं। ज्या ठिकाणी सज्ज होतात दोन फलंदाज रायगडचा टायगर, एका बाजूला उस्मान पटेलला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला कॅप्टन योगेश पवार मिस्टर परफेक्शनिस्ट, अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज सज्ज। पहिलाच बॉल यावर शट ऑफ लाईन होता, पूल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं। पहिलाच बॉलवर रायगडचा टायगर त्यानं मात्र गरजलाय आणि पहिलाच बॉलवर पाठ ठेवलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता। कमाल फटका होता, उसळणारा चेंडू वैष्णव भोईरचा आणि त्याच्यावर मात्र कडा प्रत्युत्तर पाहायला मिळालं। समोर खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र अगदी समोर श्रीबडाऊनच्या दिशेमध्ये चेंडू सरकलाय, तोपर्यंत मात्र एक सिंगल स्ट्राइक रोटेट करत असताना उस्मान पटेलचा मोठा चाहता वर्ग आहे। कुठेही सामना केव्हाही सामना असू द्या, त्याला पाहण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग येत असतात आणि तेवढेच प्रेक्षक सुद्धा सध्याच्या घडीला संपूर्णपणे पाहायला गेलं तर लाईव्ह व्ह्यूवर सुद्धा उस्मानचा सामना पाहण्यासाठी बरोबर यूट्यूब सुद्धा ऑन करत असतात। त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर योगेश पवार ऑन स्ट्राईक। रबर बॉलमध्ये बऱ्याच वेळेला आणि खास करून जेव्हा मुसळधार पाऊस असतो ना, योगेश पवार अजून आक्रमक होताना दिसतो, कारण परंतु पाहूया या मॅचमध्ये कॅप्टन इनिंग हलक्या हाताने आपण पाहिलं तर कंट्रोल पूल केला होता स्क्वेअर लेग कडे, सिंगल त्या ठिकाणी मिळते, डबल साठी कॉल आणि सुंदर इनिंगमध्ये विकेट म्हणावी लागेल। 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात, संधी मिळाली आणि हेच तर खऱ्या अर्थानं 2 फलंदाज मुख्य फलंदाज असतात, व्यावसायिक क्रिकेट खेळलेलं असतात, जिथे संधी मिळते पहिली रन पाहिली तुम्ही तर थोडी वेगानं पूर्ण करण्यात आली होती आणि जशी त्याला वाटलं की आता इकडे चान्स आहे तर ती रिस्क लगेच घेतली आणि रन सुद्धा कंप्लीट केली। एक चांगला ताळमेळ मात्र पाहायला मिळालं। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 9 धावा आहेत। योगेश पवार टावकुराताचे विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईक नाव। वैष्णवचा पुढचा बॉल, यावेळेस मात्र स्क्वेअर कट केला, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि तदनंतर मात्र चांगला कट केला होता बॉल, परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळं एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर दुहेरी आकड्यामध्ये 10 वर जाऊन पोहोचले धावसंख्या। दोन्ही खेळाडू पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा खेळल्यात, मग भारतामध्ये असू द्या, प्रत्येक राज्यामधल्या असू द्या, भारताच्या बाहेरच्या स्पर्धा असू द्या, सातत्यानं पाहायला गेलं तर क्रिकेट एक क्रिकेट आणि ते जाणवले प्रत्येकाला। प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खरं तरी दोन्ही खेळाडू यशस्वी होताना सुद्धा आपण पाहिलेत आणि म्हणूनच दोन्ही खेळाडूंचा फॅन्स फॉलोईंग सुद्धा फार मोठं आहे। वैष्णव आडवा बॅट ऑन साईडला, मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चेल मात्र डीपला आहे, फलंदाज होईल बाद। पहिला धक्का लागलाय श्रीजा 11 केपीसी इनामपुरी संघाला उस्मान पटेलच्या स्वरूपामध्ये। रायगडचा टायगर यावेळेस मैदानाच्या बाहेर।
पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये वैष्णव भोईरला सफलता मिळाली. जरूर एक षटकार पहिलाच बॉलवर चढवला होता, परंतु तदनंतर मात्र उस्मान पटेलला शांत सुद्धा केलंय. वैष्णव भोईर नावा उल्वेन नोडमधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे आणि त्याच्यावर सुद्धा मोठी मदार असलेल्या मॅचची सुरुवात जरूर खराब झाली होती. पहिला चेंडूवर भरधाव जोरात स्वागत केलं होतं वैष्णवचं. श्रीजा 11 केपीसी इनामपुरी टीमच्या कॅप्टन आम्ही विनंती करतोय, टीम मॅनेजमेंट 12 मॅन पाठवा प्लीज. हलकीशी अपील पाहायला मिळते त्या ठिकाणी. बॉलर वैष्णवकडून अपील फेटाळून लावली होती अंपासनं. तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट करण्यात आले. एकेरी धावेच्या मदतीनं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावर 1 गडी बाद 11 धावा. ते एक पारितोषिक येतं योगेश पवारसाठी. आर्य दत्ताशेठ मुंगाजी, ओळे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दत्ताशेठ मुंगाजी यांचे सुपुत्र आर्य याच्याकडून योगेश पवारच्या प्रत्येक चौकार अथवा षटकाराला, जेवढे चौकार षटकार होतील तेवढ्या प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल आणि या योगेश पवारसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 11-1 अशी धावसंख्या. सुरुवात षटकारानं झाली होती, परंतु वैष्णव भोईरनं तदनंतर मात्र चांगली बॉलिंग केली. महत्वाची विकेट मात्र मिळवून दिली आपल्या टीमला. आणि स्वर्गीय दिलीप पाराम चौधरी, वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवण शिरडोन या संघासाठी हे सगळ्यात यश म्हटलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये उस्मान पटेलची विकेट. आणि ही विकेट फार महत्वाची सुद्धा आहे. जरूर तगडी स्टारकास्ट घेऊन उतरलाय. श्रीजा 11 केपीसी इनामपुरी. योगेश पवारला आपण पाहतोय, उस्मान पटेल आहे, विकी भोईर, अंगद पाटील, रवी सोळंकी, म्हणजे एकापेक्षा एक दिग्गज. नवमार पटेल, बरेचसे खेळाडू असे आहेत की सातत्यानं ते व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात आणि ही या संघाची खासियत आहे. अनिकेत मोकलचा पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला रिषा सायानं वळवलं होतं मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इकडे मात्र डोक्यावर हात गेलेत. अनिकेत मोकलला कळून चुकलं होतं. हा चेंडू जर स्टंपला लागला असता तर कॅप्टनला इथून मात्र परतवलं असतं आणि त्याचमुळे थोडीशी निराशा. परंतु एक चांगला थ्रो सीमारेषे जवळून अगदी करण्यात आला होता, परंतु नशिबाची साथ थोडीशी मिळाली जरूर योगेश पवारला. हा थ्रो होता पहा, वेल शॉट आहे. ऑब्व्हियसली इकडे मात्र पास झाला असता. अगदी थोडासा अंडरआर्म थ्रो करायला हवा होता, थोडासा वेगळ्या ऍक्शन्स मध्ये थ्रो करण्यासाठी गेला होता. तरी अंडरआर्म थ्रो केला असताना तरी सुद्धा इकडे योगेश पवार बाद झाला असता. ते त्याच्यासाठी सोयीचं ठरलं असतं तो थ्रो, परंतु त्या क्षणाला सुचत नसतं आपल्याला सुद्धा. ओ यावेळेस मात्र ग्लान्स केलाय बॉलला. लॉंग लेग कडे चाललाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. सावध रे बाबा, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेनं जाईल तो. 4 धावांनी करता येतोय चौकार. अनिकेत मोकल पुन्हा एकदा राऊंड स्टंप्स ट्रायंगल बनवून टाकला होता. कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटला होता चेंडू, परंतु तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट करण्यात आले. यस बाईचा इशारा पंचांचा येत असताना एकेरी धाव मात्र मिळेल या ठिकाणी. श्रीजा केपीसी इनामपुरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अनिकेत मोकलला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर साईगावचा गुणवान खेळाडू आहे. गोलंदाजी नाही तर फलंदाजीमध्ये सुद्धा पाहायला गेलं तर तेवढाच विस्फोटक आणि मागचे 2-3 हंगाम सातत्यानं वेल इन फॉर्म आहे. चांगल्या फॉर्ममध्ये अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू आहे अनिकेत मोकल. सुरुवात वैष्णव भोईरनं केली होती गोलंदाजीमधून. विकेट त्याला प्राप्त झाली होती उस्मान पटेलची आणि इकडे स्टारकास्ट सुद्धा तगडी आहे दोन्ही टीम्समध्ये जर आपण पाहिलं. यावेळेस मात्र शॉट ऑफ लाईन पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्टर वाय.पी. कॅप्टनच्या बॅटमधून येतोय हा गगनभेदी षटकार.
आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल 24 शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र पूलसाठी एक प्रकारे जणू आमंत्रणच करण्यात आलं होतं आणि या रबर बॉलला मात्र योगेश पवारची बॅटिंग साऱ्यालाच माहिती आहे आणि खास करून जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा तर त्याची बॅटिंग पाहायला अजूनही मजा येते आणि आज मात्र त्याच्यावर संघाची धुरा सुद्धा आहे. आणखीन एक हुक शॉट यावेळेस मात्र पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात पडलाय, समोर पडला होता. अगदी सिंगल तर जरूर मिळेल. 1 रन. बरोबर क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात करण्यात आलेत कारण रबर बॉलला हे फार महत्त्वाचं असतं. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगानं निघून जातो. बऱ्याच वेळेला यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून त्याचमुळे अगदी थर्डमॅन आणि फाईन लेग व्हेरी फाईन त्यांनी तैनात करण्यात आलेत आणि बऱ्याच वेळा लॉंग स्टॉप बाउंड्री सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप गेल्यात आणि त्याच सेव्ह करण्यासाठी या 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे आपटला होता. जोरात बॉल टाकण्याचा प्रयत्न, इथून मात्र थोडीशी दिशा भरकटतोय अनिकेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन मात्र प्राप्त झाले. श्रीजा केपीसी इनामपुरी टीमची टोटल 26 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे परंतु सेफली लँड झालाय. चान्स जरूर होता, बराच वेळ चेंडू हवेमध्ये जरूर होता परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिला आणि त्याच कारणास्तव इकडे 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. चांगली साथ रवी सोळंकी यांची सुद्धा पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर श्रीजा केपीसी इनामपुरी टीम 1 गडी बाद 28 धावा. तर 2 षटकानंतर 28 धावा धावफलकावर आहेत. स्वर्गीय दिलीप बाळाम चौधरी वॉरियर्स, महालक्ष्मी चिंचवड शिरडोन संघाची फ्रँचायझीज, परेश टोंबरे या संघाचे संघमालक आहेत. त्याचप्रमाणे संतोष शेठ चौधरी खरं तर एक प्रख्यात पंच म्हणून त्यांची ओळख आहे. जयवंत पहाडिक असतील, सर्वांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये. चला चेंडू द्यायचे आहेत. 2 ओव्हर्स नंतर 28-14च्या सरासरीनं ही वाटचाल सुरू आहे. स्कोर इकडे विकेट जरी पडल्या तरी स्कोर होतो आणि हे चित्र प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 86 धावांचा सुद्धा चेस यशस्वीपणे झालाय. त्यामुळे 80 सहजतेनं धावा होतात या मैदानावर आणि त्या धावा चेस सुद्धा होतात परंतु त्यामध्ये जेवढ्या कमीत कमी रोखता येईल ना तेवढं करावं लागेल. इकडे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल झालाय वैष्णव भोईर. नावा एक्सप्रेस अतिशय वेगवान गोलंदाज. उस्मान पटेलची विकेट त्याला मिळाली होती पहिल्याच षटकामध्ये आणि या ओव्हरमध्ये सुद्धा त्याच्याकडून अपेक्षा असतील. योगेश पवार ऑन स्ट्राईक नाव. राईट आर्म राऊंड विकेटनं 3ऱ्या षटकामधील पहिला बॉल. रूम दिलाय थोडासा, बॅकफुटवरून कट केले बॉल अगदी हलक्या हातानं सॉफ्ट हँडेड आपण पाहिला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिथून थ्रो येतोय तोपर्यंत मात्र 2री रन कंप्लीट. पुन्हा एकदा योगेश पवार डेंजर एंडला होता. बखाशी तर एक सोपा चान्स होता अनिकेत मुकुलला. त्यानंतर एक षटकार पाहायला मिळाला योगेश पवार यांचा परंतु इकडे सुद्धा एक थोडासा रिस्की रन घेण्याचा प्रयत्न झाला होता. 2 धावा तर मिळती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 39. 30 धावा धावफलकावर. एका बाजूला श्रीजा केपीसी इनामपुरी संघामध्ये विकी भोईर तारावे नवी मुंबईचा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळताना दिसेल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं शिरडोन चिंचवड संघामधून पान फ्रॉम जोवेली बदलापूरमधील खेळाडू करण धुळे यष्टांच्या पाठीमागे उभा आहेत आणि तो पाहायला मिळेल आपल्याला. 2 आयकॉन खेळाडू घेऊन 2 फ्रँचायझीज उतरल्यात परंतु दोन्ही संघांमध्ये तगडी स्टारकास्ट आहे. रायगडमधील प्रख्यात खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आहेत. हलक्या हातानं यावेळेस मात्र जाऊ दिलं, बॉलला येऊ दिलं, त्यानंतर थोडीशी दिशा दिली, तडमानला सिंगल मिळवले आणि हेही क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. शांत, संयम, तेवढाच आक्रमकपणा. त्यामुळं संयम तुमच्याकडे असायलाच हवा आणि त्याचबरोबर आक्रमकतेचा मिलाप सुद्धा असायलाच हवा आणि या 2 गोष्टी ज्या फलंदाजाकडे आहेत ना असे खेळाडू कित्येक खेळाडू तुमच्या डोळ्यासमोर येतील जे प्रत्येक क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये मात्र यशस्वी होताना किंवा त्यांची यशस्वी कारकीर्द आपण पाहिले किंवा नक्कीच हे सगळे खेळाडू नावारूपाला येत असताना लोकप्रिय होत असताना आपण कित्येक वेळाला पाहिले असतील. वैष्णवचा हा बॉल बॅकफुटवरून पुन्हा एकदा स्क्वार कट केलाय थोडासा बॅक पॉइंटला
डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं. वैष्णव होईल नाराज आणि बॉल चाललाय सरळ 4 धावा करता चौकार. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बैठक सजवलाय. बॉलला पाठवलाय तो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, कलात्मक फटका. इट्स अ ह्यूज वन, सिक्सर. कमाल फटका होता. अनऑर्थोडॉक्स रबर बॉलवर खेळणं नक्कीच थोडंसं जोखमीचं असतं, रिस्की असतं. परंतु काय बॉल उचललाय आणि तोही वैष्णव भोईर सारख्या वेगवान गोलंदाजाला अशा पद्धतीनं फटके सजवणं. परवा विशाल जितेकरचा सुद्धा फटका पाहायला मिळाला होता. खरं तर रबर बॉलवर असे फटके खेळणं म्हणजे थोडंसं धाडसच हवं. का बऱ्याच वेळेला जर थोडंसं जरी मिस टायमिंग झालं किंवा टायमिंग आपलं चुकलं तर थोडंसं इंजरी होण्याची सुद्धा शक्यता असते. परंतु धाडसाचं कौतुक जरूर केलं जाईल. ज्या पद्धतीनं रवी सोळंकी सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळतोय. 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्यानं चांगली धावा आतापर्यंत 7 बॉलमध्ये 19 धावांची इनिंग साकारले आणि चांगली 7 सध्याच्या घडीला कॅप्टनला देत असताना आणि दोन्ही फलंदाज स्थिरावलेत. उस्मान बाद झाल्यानंतर त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाहीये. त्यानंतर धावा सातत्याने येत राहिल्या, ते सुद्धा वैशिष्ट्य बनावं लागेल श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचं. गोलंदाज वैष्णव ओव्हर द स्टम्प्सनं कट केले, बॉल येऊ दिलं. तदनंतर पुन्हा एकदा हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाव. दोन्ही फलंदाजांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं ना तर एखादा मोठा फटका आल्यानंतर एखादी सिंगल सुद्धा येताना दिसते आणि या स्ट्राईक रोटेशन म्हणजे आपल्या पार्टनरवर सुद्धा तेवढाच विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आणि तोच विश्वास दोन्ही फलंदाजाने एकमेकांवर ठेवला ना तर तुम्हाला एक लॉंग पार्टनरशिप्स असताना पाहायला मिळते आणि हे फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. वैष्णव पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू हलक्या हातानं यावेळेस मात्र ड्राईव्ह करत असताना स्लीप ऑफच्या दिशेमध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळेल. अगदी संयमाचं क्रिकेट सुद्धा पाहायला मिळालं आणि टेक्निकल क्रिकेट सुद्धा. आणि त्याचमुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर श्रीजा केपीसी इनामपुरी 1 गडी बाद 43 धावा. आता येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये थोडंसं मी तर म्हणेन वेगळ्या रणनीतीनं शिरडोन चिंचवड संघाला जावं लागेल. कारण 3 ओव्हर्समध्ये 43 धावा आल्यात. जर एवढ्याच धावा आल्या 41 धावा तर 80+ धावा. आणि 80+ धावा म्हटल्या तर नक्कीच एक मोठी धावसंख्या ठरू शकेल. कारण प्रतिस्पर्धी टीमकडे विकी भोईर सारखा आयकॉन खेळाडू आहे. अंगद पाटील 2 षटकं टाकू शकेल. त्यामुळं दोनही व्यावसायिक खेळाडू ॲज अ बॉलर म्हणून या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचमुळे या पहिल्या इनिंगच्या उत्तरार्धामध्ये 3 ओव्हर्समध्ये चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करावा लागेल शिरडोन चिंचवड संघाला. कारण रन्स जरूर होतात या मैदानावर या स्पर्धेमध्ये, ते सातत्यानं पाहिलं त्याबद्दल दुमत नाहीये. परंतु हा स्कोर जर 85+ 90च्या पुढे गेला तर दुसऱ्या सत्रामध्ये मात्र कठीण होऊ शकेल. दोन्ही संघ पहिला सामना खेळतात रॉयल प्रीमियर लीग मधील. परंतु इथे मात्र गोलंदाजीसाठी ऋषी घरत दाखल झालाय. ऋषीचा पहिलाच बॉल इकडे मात्र थोडासा मिसक्यूट झाला होता. परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. नो मॅन्स लँड. पुन्हा एकदा दैव बलवत्तर आपण म्हणूया. थोडंसं मिसकनेक्शन होतं. धावा मिळतील त्या 2 आणि त्याच वेळा 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 45 वर 45 रन्स ऑन द बोर्ड नाव. ऋषी घरत त्याकडे सुद्धा चांगला एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच वेळेला तालुकास्तरीय स्पर्धा खेळत असताना थोडंसं व्यावसायिक क्रिकेट तो सुद्धा खेळलाय. परंतु समोर सध्याच्या घडीला भागीदारी चांगली झाली आणि दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. वेगात टाकला होता चेंडू, येऊ दिला. त्यानंतर मात्र एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश पवारच्या बॅटमधून निघणाऱ्या या षटकारानं श्रीजा केपीसी इनामपुरी संघाचं अर्धशतक धाव फलकावर. एकावन्न धावा कंप्लीट होत असताना 50 अप फॉर श्रीजा केपीसी इनामपुरी. थोडासा रूम मिळाला. शॉट ऑफ लाईन चेंडू पडले तर
अगदी तयारच असतो जणू काही. मग कितीही वेगानं जरी आला, पाठीमागचा चेंडू सुद्धा पाहिला, थोडासा वेग जरूर होता, येऊ दिलं. तदनंतर थोडंसं ऑप्शनच्या बाहेर निघून चांगल्या पद्धतीनं त्याला एक्झिक्यूट केलं या फटक्याला आणि त्यानंतर मात्र क्षेत्र निवडलं. ऋषीचा हा बॉल अडबा बॅट ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे चक्का. लगातार 2 षटकार. ऋषी घरच्या षटकाला सुरुवात झाली आणि तीही धावांनी पहिल्या 3 बॉलमध्ये जवळजवळ 14 धावा चेपल्या त्या योगेश पवारनं. 57 धावा धावफलकावर. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना ही भागीदारी जर तोडण्यात अयशस्वी झाले शिरडोन चिंचवड संघ तर फार कठीण होऊ शकेल या संघाला. यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, इकडून मात्र फाईनलीकडे चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल. 1 रन. एकेरी धावेनं टीमची टोटल 58 या आकड्यावर. दोन्ही बाजूनी खरं तर टोलवाटोली सुरू आहे, त्यामुळं फक्त एक जण शांत आहे असं नाहीये. दोन्ही बाजूनी रवी सोळंकी सुद्धा आपण स्ट्राईक रेट पाहिला तर 8 बॉलमध्ये 20 धावा त्यानं केल्यात. दुसऱ्या बाजूला 11 बॉलमध्ये 29 कॅप्टन योगेश पवारच्या धावा पाहायला मिळाल्यात. आणि त्याचमुळे मोठ्या धावसंख्येकडे चांगल्या स्ट्राईक रेटकडे सुद्धा वाटचाल सुरू आहे सध्याच्या घडीला श्रीजा केपीसी इनामपुरी संघाची. विकेट हा एकमेव आधार आहे तो स्वर्गीय दिलीप बाळा चौधरी महालक्ष्मी चिंचवड शिरडोन या संघासाठी. अडबा बॅट ऑन साइडला, फुल शॉट स्क्वेअर लेगला. हाताला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु कदाचित हाताला चाटून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता आणखीन एक षटकार. तीन षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आले त्यामुळे हे महागड षटक आहे आतापर्यंतच. ऋषीचा हाही बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ शॉट. कलात्मक फटका पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवलाय ते सरळ वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवी सोळंकीच्या पॅटमधून मात्र निघणारा आणखीन एक षटकार. चार षटकांच्या अखेरीस धाव फलकावर 71 रन्स. आणि पाहायला गेलं तर आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू झाले त्यामुळं आता 80च्या खालोखाल किंवा 85च्या आसपास रोखणं थोडंसं कठीण आहे परंतु करावं लागेल काहीतरी. ज्या पद्धतीनं ही भागीदारी रचले ना योगेश पवार आणि रवी सोळंकी, कमाल पार्टनरशिप. 19 बॉलमध्ये 60 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये बघता बघता पाहायला मिळाले. कॅप्टन आलेत ओमकार पाटील ज्याच्याकडे मात्र या संघाचं नेतृत्व दिलंय आणि या कर्णधार पदाची धुरा या खेळाडूकडे आहे. पहिलाच बॉल ओमकारचा स्क्वायर ऑफ द विकेट सरळ हातामध्ये होता. आणखीन एक मिस्टेक पाहायला मिळाले. आज बऱ्याचशा मिस्टेक झाल्या खरं तर त्या कबूल कराव्या लागतील कारण चान्स ज्या असतात ना याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रेअर चान्स मिळतील तुम्हाला विकेटच्या. म्हणजेच बघाशी योगेश पवारचा तो रनआउट होता, वेल शॉट होता त्यामुळं बाद करता येणं शक्य होतं. बघाशी सुद्धा उडालेला जेल तोही हाताला लागून गेला. तो व्यवस्थित जर जजमेंट झाला असतं तर कदाचित तोही जेल हाही जेल इकडे. त्यामुळे भागीदारी तोडण्यामध्ये ज्या ज्या संधी मिळाल्या ना या सगळ्या संधी मित्र म्हणून दवडल्यात त्या शिरडोन चिंचवड संघानं. ओमकारचा बॉल बॅक पडून कट केलाय. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत वाणिष्ठाड बाणला तिकडे सिंगल कंप्लीट करण्यात आले. हे फार चांगलं चालू आहे. एखादा मोठा स्ट्रोक सिंगल सातत्यानं आपण धावफलकाकडे नजर टाकली ना तर सातत्यानं हा धावफलक हलता ठेवलाय आणि हे वैशिष्ट्य आहे या इनिंग्स आतापर्यंत. आणि म्हणूनच एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुद्धा सुरू झाले. 72 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळाल्यात. ओमकार पाटीलला कॅप्टनवर जबाबदारी जरूर असेल. चांगला बॉल यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर
पिच केला होता आणि पहिल्यांदा कुठेतरी बऱ्याच वेळानंतर एखादा डॉट बॉल पाहायला मिळालाय. रेअरली होता खरं तर आतापर्यंत इनिंगमध्ये उस्मान जो बाद झाला होता तेव्हा एक डॉट बॉल पाहायला मिळाला होता आणि लेग बाईज परंतु त्यावेळेस रन्स तर आल्या होत्या परंतु खऱ्या अर्थानच डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो यावेळेस मात्र अडवा बॅट पुन्हा एकदा वाईड स्ट्रॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं मिस्टर वाय.पी. योगेश पवार ऑन फायर नाव. आणखीन एक बेधुंद करणारा फटका. चौकार मिळतोय. 4 धाब्याने टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल आणि स्कोर मूव्स टू 76 नाव. 76 धावा धावफलकावर. हताश झालेत खरं तर संपूर्णपणे शिरडोन चिंचवड संघाचे गोलंदाज सुद्धा फिल्डर सुद्धा वाट पाहतात ही जोडी कधी फुटणार. परंतु 23 बॉलमध्ये 66 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये. योगेश पवार आणि रवी सोळंकी दोनही दिग्गज खेळाडू आहेत, प्रोफेशनल प्लेयर्स आहेत आणि एक मोठी पार्टनरशिप दोघांनी मात्र करून दाखवलंय. ओंकार पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर योगेश पवार आहेत. हो यावेळेस चांगला चेंडू होता, थोडासा फुल लेंथ होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय आणि टेक्निक आहे, उगाचच नाहीये. चांगल्या चेंडूवर सिंगल घेत सुद्धा सन्मान दिला योगेश पवारनं आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या रचली गेली. 77 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर 77. परंतु ओंकार पाटीलचं मी कौतुक करेन. एक चौकार जरूर आलाय परंतु ज्या पद्धतीनं तो ज्या तळमळीनं गोलंदाजी करतोय तो कॅप्टन ची जबाबदारी त्याच्यामधून दिसते. यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये लॉंग थोडासा वाईडिश आहे कारण मिडॉन आतमध्ये घेण्यात आला होता आणि बॉल चालला सरळ सीमारेषेच्या दिशेनं. सोळंकीचा वार. आणखीन एक चौकार. तर 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा 81. 81 धावा स्कोर कार्डवर. एकमेव सफलता मिळाली होती आणि तीही पहिल्या ओव्हरमध्ये उस्मान पटेल सारखा मोठा अडथळा दूर केला होता परंतु त्यानंतर मात्र बिलकुल संधी मिळालेली नाहीये ती शिरडोन चिंचवड संघाला. 6वं आणि अंतिम षटक. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. साई गावचा सितारा अनिकेत मोगल गोलंदाजीसाठी दाखल झालाय. राऊंड स्टम्प्सनं पहिला बॉल. पहिलाच बॉल आपटलाय परंतु यावेळेस मात्र हा स्ट्रोक स्ट्रेट टू द स्क्वॉर लेग फिल्डर आणि बऱ्याच अवधीनंतर विकेटचं पतन होत असताना कॅप्टन दीपाट ऑन 35. योगेश पवार बाद होणारा दुसरा फलंदाज. 15 बॉलमध्ये 35 धावांची झंझावाती इनिंग साकारली. ती